नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे अनिता आणि तुम्हा सर्वांचं ममाज वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज एक खूप वेगळा मजेदार टॉपिक घेऊन आली आहे मी, आणि तो म्हणजे दुसरं बाळ हवं की नको. जेव्हाही आपण फॅमिली प्लॅनिंग करतो तेव्हा आपल्या मनात नेहमी हा विचार येत असतो की आपल्याला एक बाळ हवं आहे की दोन बाळ हवं आहे. मग आपण असा विचार करतो की आधी एक बाळ प्लॅन करू, अनुभव कसा जातो बघू, आणि मग दुसऱ्या बाळाबद्दल विचार करू. पण जोपर्यंत आपला एक डिसिजन फायनल होत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये या विषयावर कन्फ्युजन चालूच राहतं की दोन बाळ हवं की नको. आजच्या टॉपिककडे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ते म्हणजे मी कोणतीही एक्सपर्ट नाही किंवा डॉक्टर नाही, आणि हा विषयच असा आहे की जिथे कोणीही तुम्हाला एक कन्फर्म मत नाही सांगू शकणार की दुसरं बाळ हवं की नको. कारण मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्या बाळाचं डिसिजन घेण्यामागे खूप सगळ्या गोष्टी, खूप सगळे फॅक्टर्स कन्सिडर केले पाहिजेत. आणि आत्ता या वेळेला माझा स्वतःचा मी एका निष्कर्षापर्यंत पोचली आहे, आणि माझं काय मत आहे किंवा माझं वैयक्तिक मी कसा विचार करते हे मी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याचबरोबर अजून कुठले फॅक्टर्स असतात, अजून कुठल्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत बेस्ड ऑन मी माझ्या खूप सगळ्या फ्रेंड्सशी किंवा ज्यांची ऑलरेडी दोन बाळं आहेत अशा मैत्रिणींशी, माझ्या बहिणींशी, मोठ्या लोकांशी घरातल्या, या टॉपिकवर बऱ्याचदा डिस्कस करायचे. आणि मग जेही माझे विचार आहेत किंवा माझा जोही अभ्यास आहे या विषयामागचा, ते एक इम्पॉर्टंट पॉईंट्स त्यातले जे पण मला वाटतात ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून मला असं वाटतं की तुम्हाला हेल्प नक्कीच होईल तुमचे डिसिजन फायनल करण्यासाठी. कारण मी स्वतः खूप दिवस कन्फ्यूज होते, पण माझं आता त्याबद्दलचं एक मत ठरलेलं आहे आणि ते मी नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता दुसरं बाळ आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा सर्वात प्रथम कुठली गोष्ट आपण कन्सिडर केली पाहिजे ते म्हणजे आपली बॉडी, आपलं शरीर. बऱ्याचदा 100त 1 म्हणेन मी केस अशी असते की तुम्ही तुमचं सेकंड बाळ कन्सीव्ह करण्यासाठी तुमची बॉडी कॅपेबल नसते. त्यामुळे तुम्ही जेव्हा दुसरं बाळ प्लॅन करणार असाल किंवा तुमच्या मनात त्याबद्दलचे विचार असतील तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे. बऱ्याचदा जर तुमची पहिली प्रेग्नन्सी नॉर्मल गेली असेल, त्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम झाले नसतील, बेड रेस्ट, मिसकॅरेज असं काहीही प्रॉब्लेम नसतील, तर तुम्हाला दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्येही जास्त प्रॉब्लेम्स किंवा कन्सीव्ह करताना इतर गोष्टींचा अडथळा येणार नाही. पण जर तुमच्या पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये खूप सगळे प्रॉब्लेम झाले असतील, मिसकॅरेज झाला असेल मल्टिपल, तुम्हाला बेड रेस्ट सांगितली असेल किंवा अजून काही कॉम्प्लिकेशन्स झाले असतील, सिझेरियन झालं असेल आणि त्याच्याद्वारे काही कॉम्प्लिकेशन झाले असतील, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी आहे. आता यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे नवरा बायको यांचं एकमत. जे आई वडील होणार आहेत त्या दोघांचं एकमत असणं खूप खूप जरुरी आहे. कारण येणाऱ्या बाळाचं संगोपन हे दोघं मिळून करणार असतात, आणि एकाची जरी सहमती नसेल तर येणाऱ्या बाळाकडे दुर्लक्ष होऊ शकतं किंवा मग दोन्ही बाळांकडे दुर्लक्ष व्हायला लागू शकतं. घरात डिस्टर्बन्सेस येऊ शकतात, घरातलं जे आनंदी वातावरण आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे खूप जरुरी आहे की दोघांचं एकमत असणं. याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फायनान्शियल कंडिशन किंवा तुमची आर्थिक बाजू. जर तुम्ही छोट्या शहरात असाल तर तिथे एक वेळ तुम्ही मॅनेज कसंही कराल, पण जर तुम्ही मोठ्या सिटीजमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्कीच तुमचे आर्थिक कंडिशन काय आहे हे थोडंसं कन्सिडर करणं जरुरी आहे. कारण जेव्हा दुसरं बाळ आपण प्लॅन करतो त्यावेळी आपण हा विचार करतो की आपण इक्वली दोन्ही बाळांना ट्रीट केलं पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटीज, इक्वल फॅसिलिटीज दोन्ही बाळांना आपल्याला पुरवता आल्या पाहिजेत, आणि म्हणून आर्थिक सिच्युएशनचा एक थोडक्यात आढावा घेणं खूप जरुरी आहे. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड. फॅमिली बॅकग्राऊंडचा पॉईंट यासाठी मला महत्त्वाचा वाटतो की तुमच्या मुलाच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा विचार किंवा हा पॉईंट बघितला पाहिजे. सो फॅमिली बॅकग्राऊंडचा अर्थ इथं असा आहे की तुमची न्यूक्लिअर फॅमिली आहे की तुमची जॉईंट फॅमिली आहे. जर तुमची जॉईंट फॅमिली असेल, तुमच्या घरात खूप सगळी लहान मुलं असतील, तुमच्या दिरांची किंवा तुमच्या जे पण म्हणजे तुमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये जवळपास जे राहत आहेत त्यांची जर लहान मुलं असतील, तर आपल्याला नॉर्मली आपण दुसरं बाळ प्लॅन करताना आपण हा विचार करत असतो की आपलं बाळ मोठं होताना कोणीतरी सिबलिंग, कोणीतरी भावंड त्याच्याबरोबर असावीत. पण जर जॉईंट फॅमिली असेल आणि तुमची असं काही सिनारिओ असेल आणि मग तुम्ही हम दो हमारा एक असं खुश असाल, तर मला वाटतं की तिथे सेकंड बेबी प्लॅनिंग नसेल तरी चालू शकतं. पण जर तुमची न्यूक्लिअर फॅमिली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की
आपल्या बाळाबरोबर कोणीतरी असलं पाहिजे जे त्याच्याबरोबर ग्रो करेल, त्याच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी. म्हणजे हा पॉईंट याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या मुलाच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे इथे, की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आणि तुमचे किती रिलेटिव्स तुमच्याबरोबर असतात. कारण मला पर्सनली हा पॉईंट खूप महत्त्वाचा वाटतो की तुम्ही तुमचं बाळ, कारण कसं असतं स्कूलमध्ये लिमिटेड टाईममध्ये तुमची मुलं असतात फ्रेंड्सबरोबर, नंतर इवन बाहेर जर खेळत असेल तेही लिमिटेड टाईमबरोबर असतात. पण जे तुमचं फॅमिली जे वातावरण असतं, तुमचं जे घरचं कल्चर असतं, तेव्हा तुमच्या मुलाबरोबर, तुमच्या बाळाबरोबर जे अजून कोणी सिबलिंग्स मोठी होत असतात, तर बऱ्याच गोष्टी शेअर होत असतात सिबलिंग्समध्ये. आणि आपण कितीही म्हटलं की पॅरेंट्स फ्रेंडली आम्ही बनू, आम्हाला सिंगल चाइल्ड बास, तर असं होऊ शकतं की मुलं प्रत्येक गोष्ट, तुम्ही कितीही फ्रेंडली असाल मुलं मोठी झाल्यावर, तरी प्रत्येक गोष्ट मुलं शेअर नाही करू शकत पॅरेंट्सशी. त्यामुळे हा पण मला महत्त्वाचा वाटतो की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे याच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही हा विचार करू शकता की तुम्हाला दुसरं बाळ हवं आहे की नको आहे. तर हे मला असे वाटतात की काही बेसिक फॅक्टर आहेत जे कन्सिडर तुम्ही करू शकता तुमचा डिसिजन फायनल करण्यासाठी की तुम्हाला दुसरं बाळ हवं आहे की नको. आता मी माझं वैयक्तिक मत सांगेन की मी कसा विचार करते किंवा माझं काय मत आहे या टॉपिकवरती. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुमचं मत काय आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तेव्हाच हा व्हिडिओ जास्त इंटरॅक्टिंग होईल आणि मग बऱ्याच लोकांना, बऱ्याच महिलांना याचं उत्तर किंवा हा डिसिजन फायनल करण्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक मदत मिळेल. माझ्या बाबतीत कसं असतं ना, मुलींच्या बाबतीत आपण लग्न होण्याआधीच बऱ्याच गोष्टी डिसाईड करून ठेवलेल्या असतात. आणि माझ्या बाबतीत ही माझं म्हणजे आपल्या लग्नाच्या बाबतीत पण आपलं ठरलेलं असतं की लग्नामध्ये कुठल्या फंक्शनसाठी आपण काय घालणार आहोत. तसंच आपल्याला किती बाळा हवीत हेही आपलं ठरलेलं असतं. आपल्याला माहिती नसतं की आपल्या होणाऱ्या पार्टनरचं काय मत असेल, पुढे कशा गोष्टी घडतील, आपल्या फ्युचर कसं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा माहिती नसतात. पण एक बेसिक विचार आपला झालेला असतो. तर माझ्या बाबतीतसुद्धा माझा असा आधीपासून विचार होता की मला नेहमी 2 बाळं हवी आहेत आणि मला 2 बाळं म्हणजे आय विल बी हॅपी विथ द 2 किड्स. सो पण या म्हणजे हे एक झालं की आधीचं आपण जेव्हा अल्लड वयात असतो तेव्हाच एक मत असतं की ठीक आहे, मला 2 बाळं हवी आहेत आणि एक मुलगा आणि एक मुलगी हवी आहे. पण जेव्हा आपण ॲक्च्युअल विचार करतो, ॲक्च्युअल आपल्यावर जबाबदारी यायला लागते, तेव्हा मग आपण थोडा जास्त सिरियसली विचार करतो. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर माझं आधीपासून होतं की मला 2 बाळं हवी आहेत. आर्थिकदृष्ट्याही आमची कंडिशन ठीकठाक आहे, ज्यामुळे आम्ही दोन्ही बाळांचं संगोपन छान प्रकारे करू शकतो. पण तरीही मला नेहमी असं वाटायचं की मला अजून थोडा स्टडी केला पाहिजे, अजून मला जास्त पक्कं कारण पाहिजे की मला 2 बाळं का हवी आहेत. तर मी बऱ्याच माझे जे फ्रेंड्स आहेत किंवा जे आधी माझ्याबरोबर होते त्यांच्याशी, जे सिंगल चाइल्ड आहेत त्यांच्याबरोबर मी बोलले. मी त्यांना त्यांचं मत विचारायचे की सिंगल चाइल्ड म्हणून त्यांना कसं वाटतं, आधी हॅपी की त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला भावंडं असली पाहिजेत. तर काहींचं मत असं असायचं की म्हणजे एखादं भावंड असलेलं कधीही चांगलं, की तुम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करू शकता. काही माझे फ्रेंड्स असे होते ज्यांचे पॅरेंट्स खूप फ्रेंडली आहेत, पण तरीही काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या पॅरेंट्सशी नाही शेअर करू शकत. आणि जेव्हा शेअरिंगची गोष्ट असते तेव्हा नॉट ओन्ली की आपण आपले अफेअर्स वगैरे शेअर करतो, बऱ्याच गोष्टी असतात. लहानपणापासून तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला कोणी मारत असेल किंवा तुमच्याबरोबर बाहेर काहीतरी चुकीचं घडलं असेल किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला कशाचं टेन्शन असेल, ऑफिसमध्ये कुठल्या प्रकारची हॅरॅसमेंट होत असेल किंवा काही चांगल्या गोष्टी असतील आणि तुम्ही त्यासुद्धा, नॉर्मली सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण पॅरेंट्सबरोबर शेअर करतो. पण मला असं म्हणायचं आहे की खूप सगळ्या गोष्टी असतात लाईफमध्ये आणि ज्या आपण कोणाशी जर नाही बोललो तर त्याचं एक मनामध्ये राहून साठून मग त्याचं डिप्रेशनमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला भावंडांची गरज असते. सो काहींचं मत असं होतं की भावंडं असलेली कधीही चांगली. काही खूप खुश होते की सिंगल चाइल्ड असल्यामुळं त्यांचे खूप लाड झाले आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठीच केल्या जायच्या असतात, त्यामुळं अशीही होती की जे खुश होते. काहींचं मत असं होतं की सिंगल चाइल्ड असल्यामुळे आईवडिलांच्या सगळ्या अपेक्षा ह्या सिंगल चाइल्डकडूनच केल्या जातात आणि मग ते एक त्यांना बर्डन फील होतं की अरे आपल्या म्हणजे आईवडील जरी प्रेशराईज नसतील करत तरीही मुलांना असं फील होत असतं की आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण आपल्या आईवडिलांचं मन जपलं पाहिजे. त्यामुळं असं काही मला मतं ऐकायला मिळाली. ज्यांची ऑलरेडी 2 बाळं आहेत, जी मोस्टली अनप्लॅन्ड आहेत, तर त्यामध्ये काहींचं मत असं होतं की आधी त्यांना 1 बाळ हवं होतं, पण जेव्हा दुसरं बाळ झालं आणि त्यांनी पाहिलं की दोन्ही
बरोबर कसे ग्रो होत आहेत आणि एकमेकांशी खेळत आहेत किंवा किती चांगल्या प्रकारे टाईम स्पेंड करून ते अजून त्यांचं डेव्हलपमेंट जास्त चांगल्या प्रकारे होते. सो काहींचा असा पॉझिटिव्ह फीडबॅक होता, काहींचा निगेटिव्ह फीडबॅक होता की अनप्लॅन्ड असल्यामुळे मग त्यांना नाही हँडल करता येते सिच्युएशन, किंवा दोन्ही मुलांकडे प्रॉपर लक्ष नाही देता येत आहे, त्यामुळे घरात वातावरण डिस्टर्ब होतं आहे. काही करिअर ओरिएंटेड जर तुम्ही असाल आणि मग असं अचानक दुसरं बाळ प्लॅन झालं असेल तर तुम्हाला तुमचं करिअर सोडावं लागतं. सो अशाही काही केसेस होत्या जिथे मला निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा मिळाला. आणि बऱ्याचदा मला वैयक्तिक असं वाटतं की एक आई म्हणून, म्हणजे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे की एक आई म्हणून तुमचं स्वतःचं एक स्ट्रॉंग मत आणि एक ठाम मत असणं खूप जरुरी आहे. माझ्या केसमध्ये इनिशियली माझे हजबंडचं मत नव्हतं की 2 बाळ हवीत, त्यांचं मत होतं की 1 बाळ बास आहे. पण यासाठी तुमचे वैयक्तिक ग्रोथ कशी झाली हेही महत्त्वाचं असतं. म्हणजे माझ्या हजबंडची ग्रोथ झाली आहे, ते खूप न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहिले आहेत, जास्त भावंडांमध्ये नाही वावरले, त्यामुळे त्यांना असं वाटतं की जास्त भावंडं नसतील तरी ठीक आहे, मी एकटा असेल तरी ठीक आहे. पण त्या उलट मी वाढली आहे की मी खूप सगळ्या भावंडांमध्ये माझी म्हणजे आम्ही 3 भावंडं आहोत, पण त्या व्यतिरिक्तसुद्धा माझे सगळे रिलेटिव्स जवळ राहतात, त्यामुळे आम्ही नेहमीच खूप सगळी भावंडं असायचो. म्हणजे कुठलाही फंक्शन असो, कोणाचाही बर्थडे असो, कुठलाही फेस्टिवल असो, तर आम्ही नेहमी एकत्र असायचो. त्यामुळे माझं विचार नक्कीच वेगळे होते आणि माझ्या हजबंडचे विचार वेगळे होते. सो मी त्यांना कन्व्हिन्स करत राहिले, मी त्यांच्याशी या टॉपिकवर डिस्कस करत राहिले की मला का वाटतं की 2 बाळं असावीत. आणि फायनली सद्य परिस्थितीमध्ये ते ॲग्री करतात की 2 बाळं असायला हवीत म्हणून. तर हे झालं आमच्या बाबतीत. पण मला असं म्हणायचं आहे की आपलं एक वैयक्तिक आई म्हणून एक ठाम मत असणं खूप जरुरी आहे. कारण दोन्ही पॅरेंट्स संगोपन करत असले तरी कुठे ना कुठे आईची भूमिका जी असते ती जास्त महत्त्वाची असते आणि आईचं कॉन्ट्रिब्युशन जास्त असतं कुठे ना कुठे, स्टार्टिंग फ्रॉम प्रेग्नन्सीपासून ते तुमची डिलिव्हरी आणि मग तुमच्या बाळाचं संगोपन. कारण जास्त वेळ आई मुलांबरोबर असते, त्यामुळं तुमचं ठाम मत असणं खूप जरुरी आहे. कारण बाकी लोकांचा इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकतो. जर तुमची कोणी फ्रेंड असेल, तिला दुसरं बाळ झालं, ती खुश नसेल, तर तुमच्यावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. कोणी खुश असेल तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे तुमचं वैयक्तिक ठाम मत असणं खूप जरुरी असं मला वाटतं. सो ओव्हरऑल हे माझं मत झालं. आणि इतक्याच गोष्टी आहेत ज्या म्हणजे याच्यामध्ये असं नाही आहे की तुम्ही कुठे कन्सल्टन्सीमध्ये जाल, काउन्सलरकडे जाल आणि तुम्ही काउन्सलिंग करून तुम्हाला फक्त ह्याच गोष्टी ते सांगतील, पण तुम्हाला कोणी असं सांगणार नाही ठामपणे की हां तुम्ही 2 बाळ करा किंवा 1 बाळ करा. हा तुमचा वैयक्तिक निर्णय असणार आहे. सो मला नक्की सांगा की या व्हिडिओनंतर तुम्हाला तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण असेच वेगवेगळे टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रेग्युलर अपडेटसाठी. ममाज वर्ल्ड पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.